देवेंद्र फडणवीस यांचा ग्रँड शपथविधी सोहळा आझाद मैदानावरती पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि त्याचीच भव्य दिव्य अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आझाद मैदानामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या शपथविधीची जी आहे ती तयारी केली जाते। आपण पाहू शकतो की भव्य दिव्य असं स्टेज जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। समोरचं जे आपल्याला स्टेज पाहायला मिळतंय ते साधू संत आणि महंतांसाठी हे स्टेज असणार आहे। त्याच्यासोबतच जो मुख्य शपथविधीचा स्टेज असणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की मुंबई पोलिसातील उच्च अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पाहणीसाठी आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत। स्वतः मुंबई पोलीस विशेष आयुक्त जे आहेत देवेन भारती आणि त्यांच्यासोबतच इतर मुंबई पोलिसांचे जे महत्त्वाचे अधिकारी जे आहेत ते अधिकारी या ठिकाणी संपूर्ण सुरक्षेच्या आणि मैदानाची पाहणी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या अर्ध्या तासापासून संपूर्ण या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांची आणि सर्व या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची त्यासोबत भाजप काही नेत्यांची जे आहेत ते हे सर्व पोलीस अधिकारी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या अर्ध्या तासापासून स्वतः देवेन भारती या ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेत आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि मुख्य नेते त्यासोबत संत महंत जे आहेत ते या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर हा महत्त्वाचा शपथविधी उद्याचा असणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व मुंबई पोलिसांच्या टीम ठिकठिकाणी तैनात असणार आहेत आणि त्या दृष्टीने संपूर्ण पोलीस पथक जे आहे ते ठिकठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। परंतु मुंबई पोलीसमधले विशेष अधिकारी असतील किंवा विशेष पोलीस आयुक्त जे आहेत देवेन भारती हे गेल्या अर्ध्या तासांपासून या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच सुरक्षेचा देखील आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वाहतुकीमध्ये देखील मोठे बदल जे आहेत ते बदल आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टींच्या देखील सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। परंतु आता आपण जर पाहिलं तर गेल्या अर्ध्या तासापासून देवेन भारती जे आहेत ते या ठिकाणी कर्मचाऱ्यांची आणि मुंबई पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळतात। सुरक्षेचा आढावा घेत आहेत। उद्या सायंकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। 4 वाजेपर्यंत जे विशेष आमंत्रित आहेत त्यांना येण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, तसं त्यांना सांगण्यात देखील आलेलं आहे। त्या दृष्टीने सर्व तयारी जी आहे ती तयारी करण्यात येते। या बाजूला आपण पाहू शकतो की स्टेजच्या डाव्या बाजूला जे आहे ते साधू संत आणि जे महंत जे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यांची आसन व्यवस्था जी आहे ती आसन व्यवस्था तिथे लावण्यात आलेली आहे। जो मुख्य स्टेज आहे त्याच्या बाजूला जे उजव्या बाजूला जो स्टेज आहे त्या ठिकाणी खासदार आणि सर्व महायुतीतील जे सर्व आमदार आहेत त्यांची आसन व्यवस्था लावण्यात आलेली आहे। जवळपास अनेक मान्यवर जे आहेत या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच 40 ते 50 हजार लोक या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी भाजपकडून आणि महायुतीकडून माहिती देण्यात आलेली आहे। आणि आता आपण जर संपूर्ण तयारी पाहिली तर तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा आढावा जो आहे तो मुंबई पोलिसांकडून घेतला जातोय। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।